जागतिक वन दिनानिमित्ताने वनमंत्री गणेश नाईकांची मोठी घोषणा, वन खात्यात मिळणार हजारो नोकऱ्या। नवी मुंबईतील वाशीमध्ये आज जागतिक वन दिन साजरा करण्यात आला। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वन खात्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अनेक वन कर्मचाऱ्यांना पदके देऊन गौरवण्यात आले। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी एक मोठी घोषणा केली असून पुढील 2 महिन्यात वन खात्यात जी पदे रिक्त आहेत ती सर्व पदे भरण्यात येतील अशी घोषणा केल्याने राज्यातील अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। यावेळी त्यांनी वन परिसर वाढवण्याचा निर्धार करून पुढील 5 वर्षात अशी कामे केली जातील की आपल्या खात्यावर कुणालाही टीका करण्याची गरजच भासणार नाही। यावेळी त्यांनी सर्व पदके विजेत्यांचे अभिनंदन करून वन कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिला, तर ज्यांना ज्या खात्यात रस नसेल त्यांनी घरी बसावे असाही दम भरला। सन्मान करण्याचा दिवस आहे। जगाच्या पाठीवर वनाच्या ह्या दिवसाला अन्न दिनोच्या माध्यमातून अन्न आणि कृषी संघटनेने या दिनाची संकल्पना मांडली आणि तेव्हापासून दरवर्षी 21 मार्च वन दिवस म्हणून साजरा होतोय। मगाशीच शोभिता विश्वास मॅडम यांनी आणि श्री मिलिंदजी म्हैसकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 1995 साली मी वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता। त्याला वर्ल्ड बँकेकडून म्हैसकर साहेब आपल्याकरता पैसे उपलब्ध झाले होते, परंतु आत्मविश्वासाचा अभाव आणि होणाऱ्या एकूण वृत्तपत्रामध्ये त्याला प्रिंट मीडियाच होत, जास्त इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी नव्हतंच। म्हणजे दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती। नंतर या खाजगी चॅनल्स आले, आता सोशल मीडिया आला, आता तर म्हणजे क्षणाक्षणाला नाही तर मी बोलतो आता हे ऑनलाईन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते। म्हणजे आता काही लपून राहिलेलं नाही। पण त्यावेळेला आपल्या वनामध्ये एक प्रथा होती झाड तोडण्याची। अजून सुद्धा झाड तोडणं हा जपान सारख्या देशामध्ये शब्दच उच्चारणं म्हणजे गुन्हा आहे, परंतु आपल्या एमडीसीच्या माध्यमातून आपण वनाची रोपण करतो, संगोपन करतो आणि योग्य वेळी त्याचं रूपांतर व्यापारीकरणाकरता आपण लाकडं तोडतो हा ही वस्तुस्थिती म्हणजे इथून तिथपर्यंत सर्व घटकांना जाते। आता खरं म्हणजे अंधारात चाचपडत जाणं मला आवडत नाही। माणसाचं जीवनाचं कार्याचं नियोजन असतं, तो माणूस कधी अपयशी होत नाही। मिलिंद म्हैसकर साहेबांसारखा एक सर्व खात्यांमध्ये अभ्यास केलेला आणि मनाविषयी प्रेम असलेला, तर मिलिंद म्हैसकर जे आता वनचे सचिव असले तरी सुद्धा ते नव्हते सचिव, तेव्हा आठवड्यातून 2 दिवस जंगलातच राहायचे। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही प्राण्यांची, झाडांची, प्रेमाची एकूण भूमिका असलेला हा वनसचिव। आता शोभिता विश्वासांनी 95 साली मला त्या भेटल्या होत्या चंद्रपूरला। त्याच्यानंतर त्यांच्याकडे मी त्यांना विचारलं होतं की आता तुम्ही महिलात काय, तुम्ही जंगलात कशा फिराल, तुम्हाला जबाबदारी झेपेल का? पण शी स्टेटेड इन दोज डेज, आय विल प्रूव्ह माय पर्सनॅलिटी, आय विल प्रूव्ह माय ड्युटी। माझं कर्तव्य आणि माझं व्यक्तिमत्व मी सिद्ध, आणि दुसऱ्याच वर्षी त्याला तशा प्रकारची भूमिका देण्यात आली आणि आज महाराष्ट्राच्या वनसेवेमध्ये पीसीसीएफ होण्याचा सन्मान पहिला शोभिता विश्वासनं। ही पदकं म्हणजे काय मेटलची तुकडे नाहीत, हा सन्मान आहे, हा शौर्याचा सन्मान आहे, हा तुमच्या असलेल्या जिद्दीचा सन्मान आहे आणि तो निश्चितपणे आपल्या पाठीमागे येणाऱ्या सर्वांना प्रेरणा देणार असणार आहे। आता खरं म्हणजे डिपार्टमेंट समजून घेणं, डिपार्टमेंटच्या सर्व घटकांची ओळख करणं, कारण ओळख नसेल स्वभावाची, एखाद्याच्या वकुबाची, तर त्यातून टीम
सेट होत नाही. कधी कधी ओपनिंगला कुणाला पाठवावा, कधी कधी त्या परिस्थितीमध्ये शेवटच्या घटकाला जर स्कोर जर रन रेट वाढला असेल तर दणकेबाज बॅटिंग करणारा पाठवावा. हे कधी निरीक्षण केल्याशिवाय समजत नाही. आणि मी अतिशय मायन्युटली निरीक्षण करतो आणि ह्या सर्व इथल्या आणि इथल्यामधूनच या वन खात्याचा सन्मान भारतामध्ये वाढेल. मी जगामध्ये असं म्हणणार नाही. आज 3 नंबरला आपलं राज्य, 21% महाराष्ट्र राज्याच्या भूभागापैकी 21% भूभाग आपला आहे. केंद्रीय वन खात्याने आपल्याला तो मॅन्डेट 30% परत जाण्याची आपल्याला भूमिका दिलेली आहे. या 100 दिवसामध्ये जे आपण ठरवलं होतं त्या पद्धतीनं वनाची वाढ करण्याचा जो इष्टांक होता तो आपण आपल्या हे कुटुंब आहे. मी मंत्री म्हणून मी स्वतःला मोठा समजत नाही. मी कुटुंबाचा प्रमुख आहे. कॅप्टन कधी कधी झिरो जातो ना झिरो, पण राहिलेले खेळाडू त्याची कसर भरून काढतात. चांगली बॉलिंग करतात, बॅटिंग करतात, फिल्डिंग करतात. क्रेडिट कोणाला मिळतं? कॅप्टनला मिळतं. म्हणजे ती चषक घ्यायला कॅप्टन पुढे जातो. मी विश्वासानं सांगतो, आता मी अन्य मागच्या वनमंत्री मोदयांनी निश्चितपणे चांगली कामं केली, तर वी शुड ऍडमायर इट. आपल्या वकुवाप्रमाणे आपल्या विचारसरणीत प्रत्येकजण प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, यश पण मिळतं. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की आज जे चित्र वनाचं एकूण कधी कधी टीकेचे आपण धनी होतो, ही 5व्या वर्षी टीका कधीही राहणार नाही हा विश्वास तुमच्या मनात जागृत. आपण सगळे घटक आहोत, ह्याच्यामध्ये कोणी छोटा मोठा नाही. मानवी त्या भावनेतून, परंतु वरिष्ठांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. वरिष्ठांच्या आज्ञा या पाळल्याच पाहिजे आणि आपल्याला दिलेल्या कर्तव्याच्या अनुसरून काम केलंच पाहिजे. तो कर्तव्याचा भाग आहे. आणि ज्या माणसाचं आपल्या कामावर प्रेम नसेल त्या माणसाला त्याच्यातून यश मिळणार नाही. आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो, जर कंटाळलेले असेल किंवा वनामध्ये येऊन अशा प्रकारचा वनवास असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आपण आपला राजीनामा देऊन मुक्त व्हावं. कोणाला पण तुम्ही ज्या घटकाला याच्यात रस नसेल त्याला, परंतु ज्याला रस असेल त्याला आत्मविश्वास देण्याचं काम मी आणि आम्ही सगळे बसतो तुमच्या करता. ही झाडं सुद्धा तोडण्याच्या प्रकारामध्ये होती. ज्याला मी वनाचं निरीक्षण केल्यानंतर मी त्याला निश्चय केला की कुठल्याही कॉस्टमध्ये आंब्याच्या झाडाला तोडायचं नाही, मोहाच्या झाडाला तोडायचं नाही. आणि त्या कालखंडात घेतलेला तो निर्णय अजून अबाधित आहे. आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड तोडलं जात नाही. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा वेपन नव्हते. त्या कालखंडामध्ये शस्त्र देण्याचा निर्णय मी घेतला. त्यावेळेला पायदलीच अशा जंगलातून अधिकारी जात होते, त्याला जिप्सी देण्याचा निर्णय सुद्धा मीच घेतला. आता पेजर नंतर मोबाईल आले, त्यावेळी कसलं कम्युनिकेशन कुठंच नव्हतं. त्यावेळेला वायरलेस सुद्धा आपल्या डिपार्टमेंटला देण्याचा निर्णय मीच घेतला. त्यावेळेला विजय वडेट्टीवारजी एफडीसीएमचे चेअरमॅन होते. त्यावेळेला आपण एफडीसीएम मध्ये साधारण 8,000 कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचा निर्णय घेतला. निदर्शनास आले की कितीतरी जागा रिकाम्या झाल्या, रिटायर्ड झाले लोक, त्या ठिकाणी भरती झाली. म्हैसकर साहेब आपल्याला आता एकूण लेखाजोखा घ्यायला लागेल, कुठल्या एकूण असलेल्या डिव्हिजन मध्ये रेंजमध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले, वन कर्मचारी झाले असतील, वनपाल झाले असतील, वन क्षेत्रपाल झाले असतील. या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि या 2-4 महिन्यामध्ये तो संपूर्ण इष्टांक
आता जे टेम्पररी आता माझं म्हणणं असं की मी आता आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल किंवा शाळा ही महानगरपालिकेचा शेवटचा नागरिक इथं म्हणजे दुर्दैवानं जर कधी सुनामी आली, कधी भूकंप झाला तरच जगातलं एखादं शहर नष्ट होऊ शकतो, परंतु आपण एवढे दुर्भाग्य नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे ठोक पगार, रोख पगार, टेम्पररी वगैरे या गोष्टी मला सुद्धा पटत नाही. आपल्या खात्याला जी गरज आहे त्या सर्वांना बेसिक डे अलाउन्सेस वगैरे जे काही सगळ्यांना मिळते ते मिळावं, अशा प्रकारची रचना व्हावी अशी माझी इच्छा आहे. मेसकर साहेब ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. वर्गाचा सन्मान ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही संकल्पना माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या घटकांनी पुढे सरसावलेली आहे आणि त्या बरहुकूम त्या ठिकाणी आपलं काम चालत झालेलं आहे की आता आज मी सगळ्याच गोष्टी आज सांगणार नाही, परंतु प्रत्येकाला असं वाटेल की हे खातं माझं आहे, माझ्या घरचं खातं आहे. घरचं म्हणजे त्याग करण्याकरता घरचं आहे, परंतु एकूण जोपासना करण्याकरता ही आपल्या सर्वांची राज्याची प्रॉपर्टी आहे. वी आर ट्रस्टी ऑफ इट. आपण याचे विश्वस्त आहोत आणि ही धारणा निश्चितपणे पुढे जगवण्याचं काम आपल्याकडे आहे. पुन्हा कधीतरी सगळ्या अधिकारी वर्गाची ऑनलाईन मिटिंग घेण्याचा माझा विचार आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे खातं कशा प्रकारे म्हणजे माझी संकल्पना आहे की राज्य सरकारच्या बजेटच्या विना फॉरेस्ट खातं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नुसतं उभं राहून नाही तर चाललं पाहिजे आणि ते गतिमान पद्धतीने धावलं पाहिजे आणि तो धावेल असा विश्वास व्यक्त करतो. ज्यांना हे पदकं मिळाले त्या सर्वांचं आणि त्याच्या कुटुंबांचं, त्यांच्या वरिष्ठांचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जॉब्स जॉब्स जॉब्स. अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलिमार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी जागा. फिमेल 2 जागा. अनुभव 1 ते 3 वर्ष. चांगले कम्युनिकेशन स्किल्स, भाषा ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्लिश, कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक. पेमेंट 15,000 ते 30,000 क्षमता व अनुभवानुसार. तुमचा बायोडेटा CV या नंबरवर पाठवा. 90 11 71 00 11 90 11 71 00 11.